वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो। या पावसाचा परिणाम शेती पिकावर झाला आहे। नद्या नाल्या दुथडी वाहत आहेत। नदी नाल्याच्या जो शेजारी शेती येतात त्या पूर्ण आता पाण्याखाली आल्या होत्या, त्यामुळे शेतीचं पूर्णतः नुकसान झालं। यापूर्वी मागील 2-3 महिन्यापासून जो अधूनमधून जो सतत मुसळधार पाऊस बरसत आहे, त्यामुळे शेती पिकाचं पूर्णतः वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्या मी एका शेतात आहे। या शेतामध्ये जर बघितलं तर काल झालेला मुसळधार पाऊस तसेच मागील 2-3 महिन्यापासून सतत असलेला पावसामुळे या जे शेतामध्ये पीक आता नेमकंच जे सोयाबीन पीक आहे पूर्ण दाणेदार धरणे अवस्थेत असताना यावर कुठेतरी पिवळा मोजाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येईल। सध्या जी परिस्थिती पहिली पिकाची तर आता जर बघितली तर अशा परिस्थितीत हे पीक वाळून चालले आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर आपण बघू शकतो सगळ्या शेतामध्ये पिवळा मोजाचा पूर्ण परिसर दिसून येतो, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी हा पूर्णतः मागील काही दिवसापासूनच हाताश झालेला आहे। अनेक वेळा अधूनमधून जो मुसळधार पाऊस बरसतो त्यामुळे शेती पिकाच्याकडे लक्ष देणं आणि त्याच्याकडे आशा करणं हा आता त्याच्याकडे दुर्भाग्याचा भाग झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता कुठेतरी विशेष पॅकेजची गरज आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।